आणि आता बातमी आहे मुंबईतून। भारतीय जनता पक्षानं आज मुंबईत तिरंगा रॅलीचं आयोजन काही ठिकाणी केलं होतं। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या वतीने मुंबईच्या वेगवेगळ्या भागात अशा प्रकारे तिरंगा रॅलीचं आयोजन केलेलं आहे। विशाल पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत या कार्यक्रमाच्या इथून। विशाल, कोणत्या भागात हा कार्यक्रम आयोजित केला आहे? कोणकोणत्या भागातले नागरिक विद्यार्थी यात सहभागी झाले आहेत? कोस्टल रोड या ठिकाणी तिरंगा फेस्ट हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमाचं स्वरूप जर आपण पाहायला गेलं तर मोठ्या संख्येनं तरुणाई या ठिकाणी जमलेली आपल्याला पाहायला मिळते। प्रत्येकाच्या हातात तिरंगा झेंडा आहे आणि 80व्या वर्षात आपण स्वातंत्र्याच्या प्रवेश करतोय आणि त्याच अनुषंगानं हा राष्ट्रवादाचा जल्लोष हा साजरा केला जातोय। एकंदरीत जर आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत। भाजपचे अनेक नेते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि प्रत्येकाच्या हातामध्ये आपल्याला तिरंगा झेंडा पाहायला मिळतोय। हा सगळा परिसर कोस्टल रोडचा आहे आणि कोस्टल रोडच्या या ठिकाणी हजारो विद्यार्थी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। वेगवेगळ्या पद्धतीचे नारे हे या विद्यार्थ्यांकडून दिले जात आहेत। एकंदरीत जर आपण पाहायला गेलं तर फेस्टमध्ये सहभागी झालेले आहेत। विकसित भारत घडवायचा आणि याच विकसित भारताला पाठिंबा देण्यासाठी म्हणून आले आहोत अशा पद्धतीच्या ह्या प्रत्येक जण साजरा करतो। एकंदरीत पाहायला गेलं तर मुख्य आकर्षण प्रामुख्याने या कार्यक्रमाकडे पाहायला गेलं तर जेनझीचं आहे। ज्या पद्धतीनं देशात आंदोलन झालं होतं त्यानंतर जेनझीचं महत्व हे अधिक प्राप्त झालंय। आपण पाहायला गेलं तरी सगळी तरुण मुलं आले। कुठून आलेला आहेस तू? काय नेमका या कार्यक्रमाच्या आयोजनाच्या बाबतीत तू बोलशील? कहाँ से आए हो आप? ठाकुर कॉलेज से। कॉलेज से हम लोग को एज एनएसएस ड्राइव के लिए सेंड किया है यहाँ पे, और हम लोग को कुछ स्पोर्ट्स एंड यहाँ पे तिरंगा रैली के लिए हम लोग को सेंड किया है। हम लोग कॉलेज से अप्रोक्सीमेटली 75 लोग आए हैं ताकि हम लोग यहाँ पे अपने कॉलेज को और अपने कंट्री को रिप्रेजेंट कर सके फॉर इट्स 80th एनिवर्सरी। दैट्स ऑल। तिरंगा फेस्ट के लिए आए हो आप, कितने लोग आए हो और क्या रणनीति है या आप किस तरह से इवेंट को आप देखते हो? हम इंडिया के लिए इवेंट को देखते और हम 50 से अप और हम इंडिया को रिप्रेजेंट करने के लिए आए थे। हे सगळे जेनझी आहेत आणि याच जेनझीचं मुख्य आकर्षण हे या कार्यक्रमात आपल्याला पाहायला मिळतंय। सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी तिरंगा फेस्ट हा सुरू असणार आहे। नेशन फेस्ट तिरंगा फेस्ट या नावानं या कार्यक्रमाचं आयोजन जे आहे हे करण्यात आलेलं आहे। दुसरीकडे जर पाहायला गेलं तर भाजपचे अनेक नेते सुद्धा या फेस्टमध्ये सहभागी झालेले आहेत। फडणवीस या ठिकाणी येतील आणि त्यानंतर या कार्यक्रमाला जे आहे ही सुरुवात। विशाल, तुझ्याकडनं वेळोवेळी या संदर्भातली ताजी माहिती घेत राहू। विविध कॉलेजचे विद्यार्थी इथे आलेले आहेत आणि मुंबईकर नागरिक आहेत आणि भाजपच्या वतीने अशा प्रकारच्या काही तिरंगा रॅलीचं वेगवेगळ्या ठिकाणी आयोजन करण्यात आलंय। तुर्तास धन्यवाद विशाल।